नसरापूरची झालेली अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना. नराधमाने चिमुरडीवर बलात्कार केला आणि शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिला लपून ठेवलं. त्यामुळं गावकऱ्यांचा संताप झाला. त्यांनी पोलीस पथकाला घेरण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्यांच्यावरच लाठीमार केला. तेव्हा आता जसं बदलापूर घटनेच्या संदर्भामध्ये आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं होतं, त्याप्रमाणे या कांबळे या वृद्धाचं एन्काउंटर केलं जाणार का? आणि आता सरकारचंच खरं तर एन्काउंटर केलं पाहिजेत, अशा प्रकारची संतापाची लाट महाराष्ट्रामध्ये उसळलेली आहे. आणि आपण त्याविषयी थेट विश्लेषण करणार आहोत. म्हणजे कायद्याचं राज्य आहे असं वारंवार सांगितलं जातं, परंतु सत्ताधारी आणि विरोधक वारंवार राजकारणामध्ये घडलेले असतात, मग घटना कोणतीही असो. शक्ती कायदा, पोक्सो कायदा आणि बाल संरक्षण विभाग जिल्ह्यामधले याची नेमकी काय अवस्था आहे, त्या दृष्टीने आपण बोलणार आहोत. तेव्हा दर्शकांना विनंती की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एम 2032 ड्राईव्ह हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. हे बघा, छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी राजगड, त्या राजगडाच्या पायथ्याशी काय घडलेलं आहे आणि 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी घडलेला आहे. जो आरोपी, जो नराधम, हा 2019 मध्ये निर्दोष सुटलेला आहे. त्याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत कारवाई झाली होती, परंतु तो निर्दोष सुटलेला आहे. त्याच्यावर 2015, 1998 आणि 2015 अशा 2 वर्षी 2 गुन्हे दाखल झाले होते. 2019 मध्ये हे जनावर मोकाट सुटलं आणि त्याने काल जे काही कृत्य केलेलं आहे त्याला म्हणजे क्षमा कोणत्याही पद्धतीने करता येणार. गावकऱ्यांचा संताप झाला. म्हणजे ज्या मायाचं लेकरू अशा पद्धतीने मारलं गेलं, अतिशय क्रूर पद्धतीने, ती माय म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या माया बापड्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले आणि संतापाने त्या लाल गुंद झालेल्या. अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या तातडीने त्या ठिकाणी पोहोचल्या. नसरापूरच्या गावकऱ्यांशी त्यांनी बोलणं केलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं करून दिलं. मग त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता जलद गती ही कोर्ट आणि मग लवकरात लवकर त्या नराधमाला फाशी कसं दिलं जाईल यासाठी सरकार निश्चित प्रयत्न करेल. हेच उत्तर प्रत्येक घटनेच्या वेळेला मिळत असतं. आणि मग ह्या घटना काही थांबत नाही. आता जर आपण अनेक पद्धतीने पाहिलं की याच्यामध्ये ज्या पद्धतीने राजकारण हे केलं जातं ते तर किळसवाणं आहेच आहे. सरकार कुणाचंही असो, परंतु आता विद्यमान जे सरकार आहे आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत टेंबा मिरवत ज्या पद्धतीने काम करत आहे आणि प्रत्यक्षामध्ये ते जे काम आहे ते कायद्याच्या दृष्टिकोनातून किती प्रकारचं घसरलेलं आहे याविषयी आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपण पोक्सो कायदा नेमका काय आहे, शक्ती कायदा नेमका काय आहे आणि जिल्ह्यात बाल संरक्षण कक्षाची नेमकी काय अवस्था आहे याविषयी बोलणार आहोत. हे बघा, सुरुवातीला आता हे बाल संरक्षण कक्ष आहे, याचं एक पत्र आपल्या हाती लागलेलं आहे. काय ते पत्र? ते पत्र आहे 21 एप्रिल 2026, म्हणजे अगदी 10-11 दिवसांपूर्वीचं पत्र आहे. काय पत्र आहे ते मी ते पत्र थेट वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण बोलू. हे पत्र असं आहे. हे पत्र लिहिलेलं आहे अप्पर पोलीस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबईचं हे पत्र आहे. त्यांनी कुणाला पाठवलेलं आहे? मान्य सर्व पोलीस आयुक्त रेल्वेसह, त्याच्यानंतर मान्य सर्व पोलीस अधीक्षक रेल्वेसह, विषय विशेष बाल पथक SJPU व बाल कल्याण पोलीस अधिकारी CWPO
यांच्या नावांची बाल न्याय समिती JJB यांना कळवल्याबाबत. आता संदर्भ काय ते नीट लक्षात घ्या, संदर्भ फार महत्वाचा आहे. क्रिमिनल सुमोटो जनहित याचिका क्रमांक 1/2025 दिनांक 4/9/2025 रोजीचे मान्य उच्च न्यायालय मुंबई छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांचे आदेश. म्हणजे हे आदेश दिल्यामुळं या खात्याला जाग आली की आता सगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेमकी काय अवस्था आहे आपली. आपण जिथे 2 पोलीस खास या बाल संरक्षण कक्षाचे म्हणून नेमले पाहिजेत, ते नेमलेले आहेत का, काय परिस्थिती आहे. मग मला साईड पोस्टला कशाला टाकता, मला इकडंच पाहिजे, चौकामध्ये पाहिजे, मला हप्ते गोळा करता आले पाहिजेत. साहेब तुम्हाला एवढी खंडणी घ्या आणि मग ते बदलीसाठी मला त्या पोस्टिंगसाठी वर काय पाठवायचं ते पाठवा. तुम्ही खा आणि वर देखील खाऊ घाला, पण मला अशी साईड पोस्ट देऊ नका. अशी देखील मानसिकता आहे आणि त्याला जबाबदार विशिष्ट पोलीस नाही तर एकूण व्यवस्था आहे हे देखील सांगतो. आता पुढं पत्र बघा काय ते. उपरोक्त विषय व संदर्भान्वये मान्य उच्च न्यायालय मुंबई छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, इथं औरंगाबाद खंडपीठ म्हटलेलं आहे, यांच्या समोर सुमोटो याचिका 1/2025 ची सुनावणी चालू आहे. सदर सुनावणीच्या अनुषंगाने सर्व पोलीस घटक प्रमुख यांना विनंती करण्यात येते की ज्या घटक प्रमुख यांनी पोलीस घटकातील विशेष बाल पोलीस पथकाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक तसेच पोलीस ठाणे निहाय नेमणूक केलेले बाल पोलीस कल्याण अधिकारी यांची नावे व संपर्क क्रमांक यांची अद्ययावत माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील बाल न्याय समिती यांना यापूर्वी कळवली असल्यास, म्हणजे कळवली असल्यास त्याबाबत बाल न्याय समिती सोबत केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत या कार्यालयास पाठवण्यात यावी. तसेच अद्यापर्यंत ज्या घटक प्रमुखांनी विशेष बाल पोलीस पथकाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक तसेच पोलीस ठाणे निहाय नेमणूक केलेले बाल पोलीस कल्याण अधिकारी यांची नावे व संपर्क क्रमांक याबाबतची अद्ययावत माहिती बाल न्याय समिती यांना कळवली नसल्यास वर आले असल्यास, खाली आले नसल्यास ती तात्काळ कळवून त्याबाबतचा केलेल्या पत्राची प्रत दिनांक 22/4/2026 रोजी 14 वाजे पावेतो या कार्यालयात पाठवावी. म्हणजे इतके दिवस काय करत होते, गोट्या खेळणं. कोर्टाने ज्या वेळेला विचारणा केली त्यावेळेला मग आता माहिती पाठवा, किती पोलीस अधिकारी नेमलेले आहेत बाल कक्षासाठी याची माहिती गोळा करायचं हे काम. म्हणजे काय की जब जागा आहे तर सवेरा नाही, जब फटका म्हणजे ज्या वेळेला फटका बसेल त्याच वेळेला जागा व्हायची, ही एक साधारणतः गृह खात्याची मानसिकता आहे. आता शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात संमत झालेला त्याविषयी काय माहिती आहे, नेमकी काय माहिती ती आपण वाचू. डिसेंबर 2020 मध्ये मविवाच्या सरकारने शक्ती कायद्याचा मसुदा मंजूर केला. बलात्कार, ऍसिड हल्ला, बाल अत्याचार यासाठी फाशीची शिक्षा प्रस्तावित होती. तपास कालावधी 15 कामकाजाच्या दिवसांवर, म्हणजे 15 दिवसात ही तपास झाला पाहिजे. खटला 30 दिवसात उभा राहिला पाहिजे आणि अपील 45 दिवसात, असे कठोर वेळापत्रक होते. 36 विशेष न्यायालय स्थापन करण्याचीही तरतूद होती. म्हणजे जे जलद गती फास्ट ट्रॅक या संबंधित आहे. त्याच्यानंतर अडचण काय होती, मॅन्डेटरी डेथ पेनल्टी घटनाबाह्य असल्याचे तज्ञांनी सांगितले. तपास व खटल्यासाठीची कमी वेळ मर्यादा प्रत्यक्षात पूर्ण करणे कठीण. डाटा इंटरमेडिटरीज वर बंधने घालणाऱ्या तरतुदींमध्ये सेफगार्ड नव्हते. आता अंमलबजावणीचं राजकारण हे लक्षात घ्या. काल ते रोहित पवार बोलले, संजय राऊत बोलत आहेत आणि बाकीचे सगळे बोलत आहेत. आता अंमलबजावणीचं राजकारण काय. महाविकास आघाडी सरकारने शक्ती विधेयक आणले परंतु राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली नाही. आता का केली नाही सांगण्याची गरज आहे का, म्हणजे केंद्र सरकारने त्यांच्याकडे पाठवलं पाहिजे होतं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारवर आरोप केला
महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून हे विधेयक रखडवले गेले. आता पुढे काय झालं, हे नंतर मंजूर झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शक्ती विधेयकावर स्वाक्षरी केली. बलात्काराच्या गुन्ह्यात फाशीची आणि ऍसिड हल्लेखोरांना 15 वर्षाच्या कारावासाची तरतूद या कायद्यामध्ये आहे. जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2019 मध्ये ही सुधारणा केलेली आहे. फाशीची शिक्षा दिली जावी, हे तितकंच सत्य, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता पोक्सो काय, नेमका काय आपण नेहमी आणतो, म्हणत असतो पोक्सो पोक्सो, तर ते काय, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012 केंद्र सरकारचा कायदा आहे. मुख्य तरतुदी काय, पेनेट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टसाठी किमान 10 ते 20 वर्ष जन्मठेप, ऍग्रेवेटेड असॉल्ट पोलीस, कुटुंबातील सदस्य, ट्रस्ट पोझिशन यांनी केल्यास किमान 20 वर्ष ते जन्मठेप. जसं सुरुवातीला म्हटलं, 2019 मध्ये सुधारणा होऊन 12 वर्षांखालील मुलींवर अत्याचारासाठी फाशीची तरतूद जोडली गेली. महत्वाचं, आरोपी दोषी आहे असे गृहीत धरले जाते. निर्दोष सिद्ध करण्याचा भार आरोपीवर असतो. रिव्हर्स बर्डन ऑफ प्रूफ, पीडित मुलाचे जबाब त्याच्या घरी किंवा त्याने सांगितलेल्या ठिकाणी नोंदवणे बंधनकारक. आता महाराष्ट्रातली काय स्थिती आहे, पोक्सो खटले 2 वर्षापेक्षा जास्त पेंडिंग असलेल्यांमध्ये, हे फार महत्वाचं आहे, पोक्सो खटले 2 वर्षापेक्षा जास्त काळ पेंडिंग असलेल्यांमध्ये महाराष्ट्र देशात 2ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे बघा, 2ऱ्या क्रमांकावर. 23% खटले पेंडिंग आहेत. कन्व्हिक्शन रेट राष्ट्रीय स्तरावर 2019 मधील 35 वरून 2023 मध्ये 29% घसरला आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट मधून 19% कन्व्हिक्शन रेट आहे. म्हणजे काय झालेलं आहे बघा, ही अशी अवस्था आहे. मग वर्षा देशपांडे नावाच्या सामाजिक कार्यकर्ते यांनी काय म्हटलेलं आहे, जर हे इतक्या फास्ट ट्रॅक पद्धतीने किंवा याच्यामध्ये बेल मिळणं किंवा तो आरोपी सुटणं हे जर झालेलं आहे, तर त्याला जबाबदार सरकारी वकील आणि पोलिसांना धरलं पाहिजे. जसं आता हा नसरापूरचा जो नराधमा आहे, तो 1998 साली त्यांनी तेच केलं होतं आणि 2015 मध्ये तेच केलं होतं, परंतु तो सुटला 2019 मध्ये, निर्दोष सुटला. आणि हे सांगितलं कुणी, विद्यमान पोलीस अधीक्षक गिल यांनी काल पत्रकारांना सांगितलं. मग अशा प्रवृत्तीचा जो माणूस आहे, असा माणूस हा निर्दोष सुटतोच कसा? म्हणजे सरकारी वकील आणि पोलीस कमी पडतात, हे सरळ आहे, घडलेली घटना आहे. मग साक्षीदार वगैरे काय करायचं ते पळवाटा सगळ्या त्या केलं. ते होऊ नये म्हणून सरकार काय करत, सरकार काय कायदा कडक करत, फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक. खरंच होतंय का? त्याचा रेट घसरलेला आहे. देशामध्ये आम्ही या नंबरला, या कामात 1 नंबरला, त्या कामात 2 नंबरला, आणि कन्व्हिक्शन रेटच्या बाबतीमध्ये तुम्ही 2 नंबरला, हे विसरता येणार. आणि त्यामुळं मग हे जे काही प्रकार घडतात, अशामुळं धाक काही राहत नाही. आता आज बघा, काल 1 मेच्या दिवशी फक्त नसरापूरची घटना नाही, अनेक घटना झालेल्या आहेत. अशा असंख्य खटले जिल्ह्यामध्ये. तुम्ही जर आजची सगळी दैनिकं पाहिली तर त्याच्यामध्ये विदर्भात काय, कोकणात काय, मराठवाड्यात काय, पश्चिम महाराष्ट्रात काय, प्रत्येक विभागामध्ये कशा प्रकारे प्रलंबित खटलेत याची यादीच प्रसिद्ध झालेली. ती अवश्य बघा. आता बघा, काल जे झालेलं आहे की नसरापूरचं झालं, त्याच्यानंतर बीडला एक आई सोबत माहेरी आलेल्या 3 वर्षाच्या नातीवर आजोबानेच लैंगिक बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडलेली केस तालुक्यामध्ये. त्याच्यानंतर 3 वर्षीय मुलाचा गळा कापून, म्हणजे चाकण पुणे जिल्ह्यातच थालुंब्रे तालुका खेडमध्ये घडलेला आहे. कडे गावात देखील म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या 4 घटना आहेत काल नोंद झालेल्या, या समोर आलेल्या. अशा असंख्य घटना आहेत. मग आता याचं राजकारण करायचं आहे का? मग आम्हाला विशेष अधिवेशन घ्यावं, आम्हाला अमुक कायदा करायचा आहे, तमुक कायदा करायचा आहे, असं जे सत्ताधारी, कारण
बहुमत कसं आहे, प्रचंड बहुमत आहे, आम्ही वाटेल ते करू. मग अशा वेळेला, ज्या वेळेला अशा घटना घडतात आणि मग दर वेळेला शक्ती कायद्याचं येतं. आता कोपर्डीला ज्या वेळेला घटना घडली, काय झालं महाराष्ट्रामध्ये? खैरलांजी प्रकरण झालं, काय झालं महाराष्ट्रामध्ये? मग जातीपातीमध्ये लावून द्यायचं, त्याच्यावर राजकारण करायचं, त्याला अर्बन नक्षल ठरवायचं, याला आपला देशभक्त ठरवायचं. हे उद्योग थांबले पाहिजेत. आणि मूळ जो मुद्दा आहे, जो तुम्ही शपथ घेताना की मी कसलाही म्हणजे कुणाबद्दल ममत्व भाव बाळगणार नाही किंवा कुणाबद्दल द्वेष बाळगणार नाही, मी कायद्याची कठोर अंमलबजावणी कराल, याचं काय होत असतं असा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय. म्हणून आता एन्काउंटर कुणाचं करायचं असा संताप महाराष्ट्रामध्ये व्यक्त होत आहे. इतकं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.